दादा सकपाळ, संतोष नलावडे, मनसेचे शिवडीचे सध्या आपण विभागाध्यक्ष पाहतोय रेश्माताई दगडू सकपाळ यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय। याआधी जाहीरपणे सकपाळ यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांच्या मुलीला तिकीट न दिल्यामुळे आणि कोणत्याही प्रकारचा ठाकरे यांच्या सेनेकडून संवाद न साधल्या गेल्यामुळे त्यांनी भावनिक होऊन आपल्या भावना सुद्धा TV9 मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या होत्या आणि आता ते शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करतात। खरं तर त्याच वेळी नंतर शिंदेंनी प्रचार दौऱ्याच्या वेळी त्यांची भेट घेतली होती, तब्येतीची विचारपूस केली होती आणि यानंतर आता ते शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करतात। मनपा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेला हा मोठा धक्का आहे। जनतेमध्ये विविध योजना राबवल्या, लोक कल्याणकारी योजना राबवल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, आरोग्याचं क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, उद्योग असो किंवा अन्य क्षेत्र असो, सगळ्यामध्ये या महाराष्ट्राची भरभराट झालेली आहे आणि महाराष्ट्राचा हा विकासाचा झंझावात आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आजही चालू आहे। आज पायाला भिंगरी लावून गोरगरिबांच्या सेवेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी दिघे साहेबांची शिकवण सोबत घेऊन आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रासाठी 24/7 अविरत असे प्रयत्न करत आहेत आणि आपण सगळे त्यांनी प्रभावित होऊन प्रेरित होऊन आदरणीय दगडूदादांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात। तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख उबाटाचे, यांचा शिवसेनेमध्ये आपण स्वागत करावं। आदरणीय दगडूदादा सकपाळ यांचा शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते हा प्रवेश झालेला आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना, शिवसेना। यानंतर संतोष अशोकदादा सकपाळ उद्योजक यांचा सुद्धा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। अशोकदादांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे। अशोकदादांच्या प्रवेशानंतर लक्ष्मण दादा सकपाळ, अशोकदादा सकपाळ, ठाकरेंच्या सेनेचे नेते दगडू सकपाळ हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आपण पाहतोय त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, त्यांच्या कन्या यांनी सुद्धा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केलाय। जाहीरपणे खरं तर त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या सेनेबाबतीत नाराजी व्यक्त केलेली होती। आता मी म्हातारा झालोय, माझी गरज आता राहिलेली नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया सुद्धा दगडू सकपाळ यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली होती आणि आता अखेर त्यांनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केला। शुभ हस्ते या ठिकाणी संतोष नलावडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होतोय। यानंतर संतोष नलावडे यांच्यानंतर रेश्माताई सकपाळ गावकर, आदरणीय दगडूदादांच्या कन्या आहेत, सुषमाताई सकपाळ राऊत, हे बुके राहू दे, रेश्माताई सकपाळ यांचा सुद्धा दादांच्या कन्या आहेत त्यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। त्यानंतर सुषमाताई सकपाळ या सुद्धा दादांच्या कन्या आहेत। संपूर्ण दादांचं कुटुंब, त्यांच्या कन्या, जावई, त्यांचा मुलगा जितू सकपाळ या सगळ्यांचा, तसेच बंधू यांचा शिवसेनेमध्ये, बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शुभ हस्ते हा प्रवेश संपन्न होतोय। जितेंद्र दगडू सकपाळ उबाटाचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख जितेंद्र सकपाळ यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय। दादा झेंडा आहे। त्याचप्रमाणे संपत नलावडे, भरत मोरे, मनोज म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। संपत नलावडे, भरत मोरे, मनोज म्हात्रे, कोचरेकर, शैलेश कोचरेकर यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचा सुद्धा या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेच्या या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सुद्धा नंदनवनवर शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होतोय।
ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय आता मनपा निवडणुकीच्या आदरणीय साहेबांचा आधीच हा मोठा धक्का ठाकरेंना बसलेला आहे. दगडू सकपाळ यांच्यासह त्यांच्या कन्या आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इथे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. तर सकपाळ यांच्या कन्येला तिकीट न दिल्यामुळे सकपाळ हे नाराज होते आणि माझ्याशी कुठल्याही प्रकारचा ठाकरेंच्या शिवसेनेनं संवाद साधला नाही असं म्हणत त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. ते काहीसे भावनिक सुद्धा झाले होते आणि त्याच्याच आधी शिंदे यांनी प्रचार दौऱ्यावर असताना सकपाळ यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यानंतर ते शिंदेंच्या सेनेमध्ये जाणार होते अशा चर्चा सुरू होत्या आणि अखेर त्यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. खरं तर त्याआधी अजय चौधरी, आमदार अजय चौधरी यांनी सुद्धा सकपाळ यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी घडतायत, हालचालींना वेग आलेला आहे. विशेषतः मुंबईसाठी ही रणनीती सगळ्या पक्षांकडून आखली जाते. त्यामुळे मनपा निवडणुकीमध्ये आता या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं असणार आहे. अनेक पक्षप्रवेश झालेले आहेत, इनकमिंग आउटगोईंग अजून सुद्धा सुरू आहे. प्रचाराचा आज खरं तर सुपर संडे आहे, आज सभांचं नियोजन आहे आणि अजूनही शिवसेनेच्या हे पक्षांतर सुरू असल्याचं आपण पाहतो. इथे ज्या ठिकाणी शिवसेनेची बीजे पेरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण 2 वेळा सकपाळ हे पेढा भरवताना पाहायला मिळत आहेत. तर त्यामुळे या शिवसेनेची दगडू सकपाळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. आता होऊ घातलेल्या निवडणुका आहेत. या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली परळ विभागामध्ये आणि लालबाग विभागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा फडकवायचा आहे आणि आपण आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी आपण 2 मार्गदर्शनपर शब्द बोलावेत. दादांना विनंती आहे, थोडं समोरून बाजूला व्हा, समोरून थोडे बाजूला व्हा. आदरणीय दादा आपल्याला संबोधित करतील.